तुम्हाला पण माझ्या जोडीला वाचायचं असेल तर माझ्याबरोबरच वाचा हां. माझी ताई भाकर करते, कधी ज्वारीची. इथे काहीतरी दिसते तुम्हाला, याला काय बोलतात कोणाला माहिती आहे? स्वल्पविराम. हां, काय म्हणतात? स्वल्पविराम. आणि हे असं असलं ना की कसं वाचतात बघा. हां, मी वाचून दाखवते. कधी ज्वारीची तर कधी बाजरीची. हां हां, आणि इथे दिलाय पूर्णविराम. बरोबर, याला म्हणतात पूर्णविराम. आणि हा कधी देतात? वाक्य संपल्यावर. हां म्हणजे वाक्य पूर्ण झालं. हां, वाक्य पूर्ण झालं की पूर्णविराम देतात. ह्या एवढ्याशा पहिलीच्या मुलांना विरामचिन्ह कशाला शिकवायची? त्याचं काय आहे, सहभागी वाचनाचा प्रमुख हेतू काय आहे तर लिहिलेल्या भाषेचं वैशिष्ट्य मुलांना लक्षात येणं, त्याचं स्वरूप त्यांना कळणं. बरोबर. मग मला सांग, विरामचिन्ह हा लेखी मजकुराचाच भाग नाही का? हो आहे ना. शिवाय ममताताईंनी विरामचिन्हांच्या नावापेक्षा ती विरामचिन्ह कशी वाचायची याकडे मुलांचं लक्ष वेधलंय. यामुळे नवख्या वाचणाऱ्यांना खूप फायदा होतो. कधी मक्याची तर कधी तांदळाची, आणि कधी कधी नाचणीची पण. जसा काही खेळायचा अरे बाप रे. हे बघा इथे दिले, या चिन्हाला काय बोलतात माहिती आहे? माहिती आहे कुणाला? बरं मी सांगते. हां, याला बोलतात उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. हां, आणि ते वाचतात बघा कसं. हां, अरे बाप रे. केवढी ही भाकर, हातात मावत ही नाही. मग भाकरीला पाणी लावते, आवाज येतो. ताई फुंकणीने फुंकर घालते, विस्तव मोठा करते. मला चटणी भाकर खायला आवडते, खूप आवडते. छान. आवडते. कोण वाचायचा प्रयत्न करेल का? बरं चिरंजीत वाच बरं. ये इकडे ये. मला चटणी भाकर खायला खूप आवडते. बरं. हां, इथे लिहिलंय मला चटणी भाकर खायला खूप आवडते. तर मी इथला चटणी भाकर हा शब्द पुसून टाकला. हां, आता मला खायला खूप आवडते. आता इथे तुम्हाला दुसरा काही शब्द आठवतोय का? बरं सांग बरं प्रणव. मला चपाती खायला खूप आवडते. वा, मी लिहिते. हां, इथे चपाती. तर आपण परत वाचूयात. मला चपाती खायला खूप आवडते. सांग बरं ओजस्वी. मला गुलाबजामुन खायला खूप आवडते. वा, लिहिते. हां, मी इथे मला
गुलाबजामुन खायला खूप आवडते. माझ्याबरोबर बोलणार परत? मला गुलाबजामुन खायला खूप आवडते. बरं, साधनाला अजून एक सांगायचं आहे. ठीक आहे, सांग बरं, मी हे पुसते. मला आईस्क्रीम खायला खूप आवडते. वा वा, लिहिते हा मी. मला आईस्क्रीम खायला खूप आवडते. वाचा बरं माझ्याबरोबर. मला आईस्क्रीम खायला खूप आवडते. छान. तुमच्या लक्षात आलं का गेल्या 2-3 दिवसात मुलांचा वाचनातला सहभाग कसा वाढत गेला ते? हो ना, म्हणजे परत परत येणारे सगळेच शब्द मुलं आता वाचू लागली आहेत. म्हणजे परत परत वाचल्याने मुलांचा वाचनातला सहभाग वाढत चालला आहे. अजून एक पाहिलं का, वाचताना ममताताई एखाद्या शब्दाजवळ थांबत होत्या आणि मुलं पुढचं वाचत होती. वाचनात अशी वेगवेगळी तंत्रे वापरून मुलांचा सहभाग वाढवता येतो. खरं आहे. आणि शेवटी तो फळ्यावर वाक्य लिहून घेतलेला खेळ आहे ना, तोही छान झाला. असे अनेक उपक्रम करता येतात. महत्त्वाचं काय आहे तर सहभागी वाचन करताना मुलांचा सहभाग हळूहळू वाढत जायला हवा. नाहीतर काय होतं, शिक्षक वर्गामध्ये वाचन करतात आणि मुलं त्यांच्या मागे बोलतात. असं होता कामा नये. सहभागी वाचन हा एक प्रकारे लिखित भाषा आणि तोंडी भाषा यांच्यामधला दुवा आहे. अंगणवाडी आणि पहिलीच्या वर्गापासून मुलांना सहभागी वाचनाची भरपूर संधी मिळाली तर मुलांच्या साक्षरतेच्या विकासाला मोठी चालना मिळते.